नमस्कार डॉक्टर साहेब. बोला, काय होतंय? म्हणजे ना मला तशी झोप येत नाही आणि चुकून कधी जर झोप आली ना तर अचानक दचकून जाग येते आणि खूप भीती वाटते डॉक्टर. कसली भीती वाटते? म्हणजे मला तसं काही सांगता येणार नाही, पण ना डॉक्टर असं वाटतं की घरी कुणीतरी असावं मदतीसाठी. म्हणजे रात्री अचानक जर काही झालं तर. घरी कोणीच नाही का तुमच्या? म्हणजे तुम्ही एकट्या राहता का? नाही, म्हणजे मुलगा असतो माझा, पण तो कामाला जातो ना आणि रात्री सुद्धा लेट होतं त्याला, म्हणून ड्युटी असते ना त्याची. ठीक आहे, आपण बीपी चेक करून घेऊया. काय झालं डॉक्टर? सांगतो. बीपीचा त्रास कधीपासून आहे तुम्हाला? साधारण 10-12 वर्ष झाली असतील. आणि कधी कधी अचानक छातीत दुखायला लागतं, स्पेशली डाव्या बाजूला? हो, म्हणजे कधीतरी. पण डॉक्टर असं का विचारताय? म्हणजे काही झालंय का? बर, कधी कधी अचानक एकटेपणा वाटतो. असा एकटेपणा खूप दाटून येतो, असं वाटतं का? खूप अस्वस्थ होतं? हो, कधी कधी वाटतं असं. मग काय करावं ते सुचत नाही. काही गंभीर आहे का डॉक्टर? हा, तसं म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मग मग आता काय करायचं? हे बघा, घाबरू नका. मी काही टेस्ट लिहून देतो तुम्हाला, तेवढ्या टेस्ट करून घ्या. ओके? हो. हे घ्या, एवढ्या टेस्ट करून घ्या. बापरे, एवढ्या? हो, करावेच लागणार. आणि काही काळजी करू नका, या सगळ्या टेस्ट आपल्याच हॉस्पिटलमध्ये होतात. हो. तुम्ही याआधी आला होतात का इथे? हो, त्यावेळेला ना मला चालायला येत नव्हतं. हा, नाही वाटलंच मला. बरं ठीक आहे, तुम्ही या सगळ्या टेस्ट करून घ्या, ह्याचे रिपोर्ट्स मला दाखवा, मग आपण बघू काय होतं ते. हो, 2-4 दिवसात करून घेतले तर चालेल ना? हो, 2-4 दिवस करता करता आठवडा कधी होईल हे कळणार पण नाही, आणि मग हे सगळं राहून जाईल. त्यात तुमचा त्रास वाढू शकतो. हे बघा, शक्यतोवर आज किंवा जास्तीत जास्त उद्या या टेस्ट करूनच घ्या. आणि काही काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे आलायत की नाही, अगदी निश्चिंत राहा, सगळं व्यवस्थित होईल. हे घ्या.